नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेडबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईज आहे 52.70 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 15.95%चे रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र रिपोर्ट्स 16.87% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन टोटल बिझनेस टू ₹5,07,670 करोड. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3च्या रिझल्टचा ट्रेलर डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकच्या टोटल बिझनेसमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 16.87%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे आणि या बँकचा टोटल बिझनेस या थर्ड क्वार्टरमध्ये आला आहे 5,07,670 कोटी रुपये. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 293.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड सबसिडरी साइन्स MOU विथ IRFC टू बूस्ट पॉवर प्रोजेक्ट फायनान्सिंग फॉर इंडियन रेल्वेज. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? राईट्स लिमिटेडची सबसिडरी कंपनीला इंडियन रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी जो पैसा लागणार आहे तो IRFC प्रोव्हाइड करणार आहे. चला आता बोलूया पंजाब नॅशनल बँकबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईज आहे 105.65 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.92%चे रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.21 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, पंजाब नॅशनल बँक शेअर राईज ॲज डिपॉझिट्स ग्रो 14% इन डिसेंबर क्वार्टर. तर मित्रांनो, आज पंजाब नॅशनल बँकने आपल्या क्वार्टर 3च्या रिझल्टचा ट्रेलर डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकचा डिसेंबर क्वार्टरमध्ये डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 14%ने ग्रो झालेला आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,615.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 11.89%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.35 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड रिपोर्ट्स रेव्हेन्यू ग्रोथ ऑफ 17.5% इयर ऑन इयर बेसिस टू ₹15,565 करोड फॉर क्वार्टर 3 फायनान्शियल इयर 2024-25. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3च्या रिझल्टचा ट्रेलर डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा स्टँड अलोन रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 17.5%ने वाढून 15,565 कोटी रुपये आला आहे. फायनान्शियल इयर 2024-25च्या क्वार्टर 3 मध्ये. आणि मित्रांनो, आता डीमार्टचे
टोटल स्टोअर झालेले आहे आपल्या इंडियामध्ये 387. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 648 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.05%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.19 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. वरुण बेवरेजेस लिमिटेड इन्वेस्ट ₹413 करोड इन साऊथ आफ्रिकन सबसिडरी फॉर डेप्थ रिपेमेंट अँड ग्रोथ. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडने आपल्या साऊथ आफ्रिकन सबसिडरीमध्ये 413 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले. कशासाठी? तर मित्रांनो, वरुण बेवरेजेसने आपल्या सबसिडरीमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे कर्ज परतफेड करण्यासाठी आणि बिझनेस ग्रो करण्यासाठी. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1240.55 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.80 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 17 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मुकेश अंबानी सेड टू बी फायनलायझिंग मॅममोथ ₹40,000 करोड IPO ऑफ रिलायन्स जिओ. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स जिओचा आपल्याला IPO पाहायला मिळू शकतो आणि हा IPO किती रुपयाचा पाहायला मिळू शकतो? 40,000 कोटी रुपयांचा, अशी अपडेट रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे. तर मित्रांनो, जर रिलायन्स जिओचा 40,000 कोटीचा IPO आला तर हा भारताचा सर्वात मोठा IPO राहील आणि आतापर्यंत भारताचा सर्वात मोठा IPO आहे हुंडई इंडियाचा. आणि मित्रांनो, हुंडई इंडियाचा किती रुपयांचा IPO आला होता याचे उत्तर ज्याला पण माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगायचे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी होता. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.